नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. मुंबईतून या घडीची मोठी बातमी. मुंबईच्या राजकारणात आज जे घडत आहे ते केवळ पक्षांतर बैठक किंवा निवडणूकपूर्व हालचाल नसून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडवणारी प्रक्रिया असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात आणि या निवडणुकांच्या आधी प्रत्येक पक्ष आपापली ताकद एकत्र करत आहे. पण सर्वाधिक धडकी भरवत असलेली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात सुरू झालेली घरवापसी. शिंदे गटातील नगरसेवकांचा वाढता असंतोष, भाजपची अचानक बदललेली रणनीती आणि दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या जवळीकीमुळे तयार झालेली नवी राजकीय समीकरणं. मुंबईतून सुरू झालेली ही हालचाल आता राज्यभर परिणाम घडवू लागली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भाजपकडून मिळणारा आधार जसजसा कमी होत चालला आहे तसतसा शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये भविष्यातील राजकीय अस्तित्वाबद्दल प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्या राजकारणाची कळसाध्यायी मानली जाते. येथे जे घडतं ते राज्यातील बदलाचे संकेत देतं. बीजेपीने आतापर्यंत शिंदे गटाला मिळालेला आधार अचानक कमी केला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. यामुळे शिंदे गटातील अनेक नगरसेवक संभ्रमात आले आहेत. कारण जेव्हा बीजेपीसोबत लढण्याची हमी होती तेव्हा तरी निवडणुकीत काही प्रमाणात विजयाची आशा होती. पण आता बीजेपी स्वतंत्र लढणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागल्यावर शिंदे गटातील नगरसेवकांनी आपली राजकीय जमीन घसरताना पाहिली. आणि याच क्षणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, जी कोर्टात, निवडणूक आयोगात, राजकारणात लोकांच्या मनात पुन्हा उभारी घेत आहे, त्यांच्याकडे परतण्याचा मार्ग त्यांनी निवडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटातील जवळजवळ 18 ते 27 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत संपर्क साधला आहे. काही स्रोत तर पुढे सांगतात की पहिल्या टप्प्यातच 22 ते 25 नगरसेवक घरी परतणार आहेत, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतील. या भेटी गुप्तपणे झाल्या नाहीत, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अचानक वाढलेल्या संवादानंतर दोन्ही बंधूंची जुळलेली नवीन केमिस्ट्री पाहून शिंदे गट पूर्णपणे हादरला आहे. खास करून मुंबई आणि ठाणे परिसरातील नगरसेवकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. कारण शिंदे गटातील अनेक नगरसेवक हे असे आहेत जे 2022 मध्ये बळजबरीने किंवा दबावाखाली शिंदे गटात गेले होते, पण मनाने ते कधीच तिकडे गेले नव्हते. 2 वर्षांपासून ते गटात असूनही स्वतःचं भविष्यकाळ अंधारात जाताना पाहत होते. त्यांना ना संघटन ग्रालं, ना ताकद, ना जनाधार. त्यातही बीजेपीने मुंबईतून शिंदे गटाला बाजूला करत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांची राजकीय घसरण वेगाने सुरू झाली. याउलट शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मराठी मतदार पुन्हा शिवसेनेकडे वळताना दिसतोय. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास मराठी मतांचे एकत्रीकरण होईल. शिंदे गटाला मिळालेली मर्यादित ताकद पूर्णपणे संपेल. त्यामुळे भविष्यात निवडून येणं शक्य नाही अशी भीती नगरसेवकांना वाटते आहे. बीजेपीची आतली रणनीती बघितली तर ते मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार करून बसले आहेत. त्यांना मुंबईत सत्ता हवी आहे किंवा सगळं काही द्यायला तयार आहेत पण मुंबई सोडायला तयार नाहीत, असं बीजेपीच्या नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. यासाठी ते मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय सर्व मतदारांमध्ये स्वतंत्र रणनीती राबवत आहेत. पण त्यांना अडथळा आहे तो शिंदे गट. कारण शिंदे गटाची प्रतिमा सध्या ढासळली आहे. कार्यकर्ते नाराज, मतदार नाराज, कोर्टातील खटल्यांचे ओझे, नेतृत्वावरील प्रश्न आणि मुख्यमंत्री पदावर बसूनही स्वतःचे नगरसेवक न राखू शकणे, ही सर्व परिस्थिती बीजेपीला त्रासदायक ठरत होती. शिवाय अजित पवार यांच्या गटालाही मुंबईत जवळजवळ काहीच ताकद उरलेली नाही. त्यामुळे बीजेपीची गरज फक्त स्वतःची संघटना आणि स्वतःचा चेहरा आहे. त्यांना ना शिंदे गटाची गरज आहे ना अजित पवार गटाची. ही बाब दोन्ही गटांसाठी धक्कादायक आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मात्र एक वेगळीच हवा आहे. माटुंग्यापासून दादरपर्यंत, परेलपासून अंधेरीपर्यंत, बांद्र्यापासून धारावीपर्यंत जिथे जिथे शिवसेनेचे गड होते तिथे तिथे पुन्हा भगवा आणि पुन्हा शिवसेना उभी राहताना दिसते. कार्यकर्ते परत येत आहेत, नगरसेवक परत येत आहेत, जुने पदाधिकारी पुन्हा हजर होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी, तर मातोश्रीवर भेट देणाऱ्यांची रांग पुन्हा वाढत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यापासून तर वातावरण अधिकच बदललंय. मराठी मतदार पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात मात्र भीतीचं वातावरण आहे. मुख्यमंत्री असूनही आज त्यांची परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या गटातील नगरसेवकच टिकवू शकत नाहीत. शिवसेनेतून गेलेले जवळजवळ सर्वच नगरसेवक आता परतण्यास उत्सुक आहेत. पहिल्या टप्प्यात 22 ते 25 नगरसेवक परत येण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी नगरसेवकांची घरवापसी निश्चित मानली जाते आहे. यामुळे शिंदे गटाची राजकीय कोंडी प्रचंड वाढली आहे. बीजेपीने बाजूला होणं, सुप्रीम कोर्टाचा येणारा निर्णायक निकाल, शिवसेनेची वाढती ताकद, ठाकरे बंधूंची एकता, मराठी मतदारांची पुन्हा जुळणारी नाळ आणि शिंदे गटातील अंतर्गत बंड, ही सर्व परिस्थिती एकत्र आली आहे. अशावेळी शिंदे गटातील नगरसेवकांनी स्वतःचा राजकीय जीव वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मार्ग निवडणं स्वाभाविकच आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना हिरवा झेंडा
अजेंडा दाखवलाय आणि त्यांची यादी लवकरच जाहीर होईल. मुंबई महानगरपालिका कोणाच्या हाती जाणार हा मोठा प्रश्न आहे. पण परिस्थिती अशी आहे की मराठी मतांचे एकत्रीकरण झाल्यास भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागेल आणि जर मराठी मतांचं विभाजन चालू राहिलं तर भाजप आपला डाव सहज साधेल. त्यामुळे शिंदे गटाला वेगळं करून मराठी मतांत फूट पाडून उद्धवराज ठाकरे यांच्या मतांना वेगळं पाडून भाजप सत्ता घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण हा डाव उलटू शकतो, कारण शिंदे गटातील नगरसेवक जर मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंकडे गेले तर शिंदे गट संपेल आणि भाजपला मराठी मतांमधून मोठा तोटा होईल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण एका वळणावर आहे, जिथे एक चुकीचं पाऊल कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचं घातक ठरू शकतं. पण इतकं मात्र निश्चित आहे, मुंबई महानगरपालिकेचा आधी शिंदे गटातील नगरसेवक मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. हा प्रवेश म्हणजे केवळ राजकीय कार्यक्रम नसून मातोश्रीकडे वाहणारा भावनिक ओघ आहे. उद्धव ठाकरेंवर ठेवलेला नगरसेवकांचा विश्वास पुन्हा दृढ होत आहे आणि बीजेपी कितीही रणनीती आखो, मुंबई मनाप्रमाणे हलत नाही. मुंबई हृदयाने निर्णय घेते आणि त्या हृदयात आजही बाळासाहेबांची आठवण, शिवसेनेची ऊब आणि ठाकरे कुटुंबावरील प्रेम तेवढंच तीव्र आहे. त्यामुळे ही घरवापसी मुंबईच्या राजकारणासाठी निर्णायक ठरेल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. धन्यवाद.